अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपाचे सुभाष लोंढे तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप बारसकर आणि उपसभापतीपदी भाजपाच्या नगरसेविका वर्षा सानप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। यावेळी महानगरपालिका आयुक्त व पिटिशन अधिकारी यांनी निवडून आलेले स्थायी समिती सभापती व महिला बाल कल्याण सभापतींचा सत्कार करण्यात आला। या तीनही पदांसाठी प्रत्येक एक अर्ज दाखल झाल्याने तीनही पदांची बिनविरोध निवड झाली आहे। तथापि अधिकृत घोषणा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले। यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभापती झाले आहे। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार स्थायी समितीचे सभापती भाजपाकडे तर महिला व बाल कल्याण समितीचे सभापती राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याचे निश्चित झाले होते। सभापती पदासाठी सुभाष लोंढे यांच्या अर्जावर सूचक म्हणून मनोज कोतकर तर अनुमोदन म्हणून निखिल वारे यांनी सह्या केल्या आहेत। बारसकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून अनिता शेटिया यांचे तर अनुमोदक म्हणून सुनीता कांबळे यांचे नाव आहे। सानप यांच्या अर्जावर सूचक म्हणून वंदना ताटे तर अनुमोदक रोशनी त्रिंबके यांचे नाव आहे। तीनही उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र नगर सचिव मेहर लहारे यांच्याकडे दाखल करण्यात आले होते। यावेळी महानगरपालिकेतील नगरसेविका व नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते। स्थायी समिती मीटिंग मध्ये सभापती महिला बाल कल्याण जी निवड झाली त्यामध्ये स्टँडिंग 16 सदस्य महिला बाल कल्याणचे 16 सदस्य उपस्थित होते। तर मी सर्व सदस्यांचे आभार मानतो आणि आता आम्ही स्थायी समितीचे सभापती या नात्याने शहरामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील, शहराचे आमदार संग्राम भैया यांच्या माध्यमातून खूप मोठा निधी आणून जे प्रलंबित प्रश्न शहराच्या दृष्टीने आहेत ते आम्ही सर्व मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार आहोत।